सर्वांना खूप खूप नमस्कार। आत्ताच आपण पवित्र पोर्टलद्वारे TAT3 ही परीक्षा दिलेली आहे। तर सर्वांना प्रतीक्षा आहे निकालाची, तसेच कट ऑफ कधी लागेल। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा विचार केला तर ही परीक्षा जवळजवळ 8 दिवस चाललेली आहे, परंतु संपूर्ण विचार करता एक गोष्ट निदर्शनास येते की ही परीक्षामध्ये जरी प्रश्नपत्रिका ही सोपी जरी असेल, परंतु जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ हा परीक्षेला अपुरा पडतो। म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रश्न समजून घेणे आणि त्यानंतर त्याचे उत्तर ॲक्च्युअली काढणे हे नक्कीच जमणार नाही आहे। म्हणजे याचा अर्थ असा निघतो की काही जण म्हणत आहात की 160 कट ऑफ लागेल, 170 कट ऑफ लागेल, 180 कट ऑफ लागेल, तर हे मुळातच शक्य नाही आहे। कारण याचं कारण मी तुम्हाला सांगतो की जवळजवळ 160 ते 170 प्रश्न हे समजून आणि वाचून घेतल्यानंतर शेवटचे 2 ते 3 मिनटं शिल्लक राहतात। मग याचा अर्थ लक्षात घ्या की आपण कसं 200 पैकी 200 प्रश्न हे सोडवतो। याचा अर्थ असा आहे की पूर्णपणे ही परीक्षेला वेळ कमी पडतो। याचा अर्थ कट ऑफ हे हायेस्ट लागणार नाही। पण ही गोष्ट नक्की सांगता येईल की मागच्या सेकंड टॅटपेक्षा कमीत कमी 10 मार्क जास्त पाहिजेत। म्हणजे याचा अर्थ असा की मागच्या वेळेस जर 100चा कट ऑफ असेल, ओपनचा कट ऑफ 111-10 पर्यंत आलेला आहे मागच्या वेळेस, तर ह्या वेळेस 120चा स्कोअरसुद्धा चांगला सेफ मानला जाईल। एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जणांचं मत आहे की तुक्के लागले तर आपण परफेक्ट आपल्याला मार्क जास्त वाढतील, पण तुम्हाला सर्वांना आपण परीक्षा दिलेल्या आहेत, सर्वांना सर्व गोष्टी माहीत आहेत की तुक्क्याचं काहीच खरं नसतं मित्रांनो। कारण शेवटी जे आपण प्रॉपर ॲक्युरेसीने सोडवलेलं आहे तेच मार्क हे ॲक्च्युअली खरे असतात। त्यामुळे जर तुमचा स्कोअर 120 ते 160च्या दरम्यान आहे तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात। ओपनची कॅटेगरी असेल तर 130 पाहिजे, आणि जर कॅटेगरीमध्ये असाल तर 120पर्यंत तुम्ही होप ठेवू शकता, आशा ठेवू शकता। चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑन करा। नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।